धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्राचं वाटप करण्याची मागणी करत धाराशिवमध्ये धनगर बांधवांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलीय। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश झालेला असून फक्त अंमलबजावणी बाकी आहे। या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाची आंदोलने सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये आज शहराजवळील हातला देवी तलावामध्ये धनगर बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। आज काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे, अन्यथा आमचे लोक आज समाधी घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार असणार आहे। सरकार हे मायबाप असतं, पण धनगरांवर जाणून बुजून अन्याय करायचं, प्रत्येक समाजाला वेगळा भूमिका घ्यायची आणि धनगरांवर अन्याय करायचं, या राज्यकर्त्यांची ही सवय झालेली आहे। आज जर सरकारचा इथं कोणीही प्रतिनिधी नाही आला तर खरोखर हे आंदोलन उग्र होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातले धनगर समाज हे तुम्ही पाहिलेलं आहे, हे शांत बसणार नाहीत, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार आहेत आणि हा लढा आता महाराष्ट्रभर पुढे जाणार आहे आणि ह्या सरकारला खूप महागात पडणार आहे। त्यांच्या खुर्चीला आता सुरुंग लागलेला आहे आणि सुरुवात ही धाराशिव जिल्ह्यापासून झालेली आहे।